कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे सध्या कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनधिकृत बांधकामाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या माध्यमातून शहरामध्ये बसणारे पथविक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, फळ विक्रेते व इत्यादी साहित्य विक्रेते जे आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। महानगरपालिकेतर्फे सुरू असलेली ही कारवाई ही बेकायदेशीर आहे। सुप्रीम कोर्टाची आमच्याकडे ऑर्डर आहेत, त्याच्यानंतर हायकोर्टाची ऑर्डर आहे, कायदा आहे फेरीवाला कायदा 2014। या कायद्याला ना आयुक्त मानतात, ना हे बोरकर मानतात किंवा प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर आहेत, भारत पवार आहेत, हे या कायद्याला मानत नाही। फेरीवाल्यांचं पुनर्वसन कारवाई करण्याच्या आधी करणं बंधनकारक असताना हे अधिकारी फेरीवाल्यांचं पुनर्वसन नाही करत। अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालण्यासाठी दिखावा म्हणून फेरीवाल्यांवर कारवाई करतात। फेरीवाल्यांची उपजीविका त्यांनी बंद केलेली आहे। नागरिकांच्या सोयीसाठी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे की लोकसंख्येच्या 2.5% फेरीवाले असले पाहिजे। 2014ला सर्वे झालेला आहे, ते सर्व नोंदणीकृत फेरीवाले आहेत, त्यांना आजपर्यंत अधिकृत ठरवले नाही। महानगरपालिकेने काल परवा फेरीवाला क्षेत्र जे घोषित केले ते बेकायदेशीरपणे केलेत। ही मागणी अशी आहे की फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा, त्यांच्यावर बेकायदेशीर चालू केलेली कारवाई थांबवा। नागरिकांच्या सोयीसाठी फेरीवाला समिती स्थापन करून तयार करा, म्हणजे हा प्रश्न कायमचा मिटेल। पण यांना लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करायचा आहे। ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत, या ऑनलाईन कंपन्यांच्याकडून यांना मोठ्या प्रमाणात हप्ते चालू झालेत आणि त्या कंपन्यांनी सांगितलं की आम्हाला फेरीवाले बसवून देऊ नका, तुम्हाला महिन्याला आम्ही एवढे लाखो रुपये हप्ते देऊ। मग या ज्या शासनाने आणि सरकारने कायदा केलाय, या कायद्यानुसार त्यांना जर जगण्याचा अधिकार आहे, रस्त्यावर भाजी विक्री करतात, शेतकऱ्यांचाच माल ते विकतात आणि तो जर माल विकून नाही दिला तर हा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील। याची यांना घेणं देणं नाही, यांना फक्त यांचे खिसे भरायचे आहेत, म्हणून ही कारवाई सुरू केली आहे। आमची मागणी आहे फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा, त्यांना तात्काळ परवाने द्या, ओळखपत्र द्या, जेणेकरून त्यांची संख्या सुद्धा नियंत्रणात येईल। पण महानगरपालिका आयुक्तांची 2 महिन्यापासून आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय। महापालिका आयुक्तांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना भेटण्याशिवाय आणि कॉन्ट्रॅक्टरांना भेटण्याशिवाय त्यांच्याकडे वेळ नाही। सामान्य नागरिकाला ते भेट देत नाही। कालपासून पण मी तिथे जाऊन 2 वेळा जाऊन वेलून आलो, भेटायला तयार नाही। आजचा हा लाक्षणिक उपोषण आहे। जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही 9,000 जे नोंदणीकृत फेरीवाले आहेत त्यांना घेऊन इथे आमरण उपोषण सुरू करणार। बोला तुम्ही विचार। आम्ही उपोषणासाठी याकरता बसलेलो आहे। 2014ला कायदा झाला, 2014ला कल्याण डोंबिवली महानगरपालिकांनी सर्वांचा सर्वेही केला, परंतु आजपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने कायद्याच्या नावाखाली फक्त फेरीवाल्यांच्यावर कारवाईच केलेली आहे आणि कारवाईची पद्धत जी आहे ते एकदम बेकायदेशीर आहे। कायदा म्हणतो कारवाई करत असताना गोरगरिबांचा जो माल आहे त्याचा पंचनामा व्हायला पाहिजे, पण आजपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने कारवाई करत असताना कोणत्याही फेरीवाल्यांचा मालांचा पंचनामा केला नाही। हे याकरता की त्यांचा जे जप्त केलेला माल ते खाऊ शकतात, त्यांना म्हणजे हिशोब द्यायची पद्धत नसेल आणि ही लूटमारी करायचा त्यांच्याकडे हा एक फंडा झालेला आहे आणि हे कायद्याला धरून नाही आहे। सुप्रीम कोर्टाचा किती वेळा ऑर्डर आलेला आहे, हायकोर्टाचा पण ऑर्डर आलेला आहे, 2009ची पॉलिसी झालेली आहे, 2014चा कायदा झालेला आहे, पण हे सगळं झालं तरी आजपर्यंत एकही फेरीवाल्यांना वेंडिंग सर्टिफिकेट किंवा ओळखपत्र सुद्धा दिलं नाही। उलट फेरीवाला हा बेकायदेशीर आहे असं बोलून त्यांच्यावर कारवाई करतायत। फेरीवाला जो व्यवसाय करतो आजच्या काळात तो अधिकृत आहे, अनधिकृत एकही फेरीवाला नाही। अनधिकृत ती जागा असते आणि जागा निवडायचं जे काम आहे आपले आयुक्त जे TVCचे अध्यक्षही आहे, ही जबाबदारी त्यांची आहे, ते त्यांची जबाबदारी पूर्ण पाळत नाही। त्यांनी जर एखादा फेरीवाला झोन
ना फेरीवाला झोन व्यवस्थित बनवून लोकांना सर्टिफिकेट देऊन आज त्यांना बसवलं असतं तर इथल्या सामान्य नागरिकांना हा त्रास झाला नसतं. आता हे जे काय खिचडी होत आहेत आणि जे काय नुकसान होत आहे यांची जबाबदारी आयुक्तांची आहे.